कल्याणमधून आता श्रीकांत शिंदेंची उमेदवारी घोषित झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध आता वैशाली दरेकर अशी थेट लढत रंगणार आहे। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असताना फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करून शिवसैनिकांना सुखद धक्का दिलाय। श्रीकांत शिंदे हे महायुतीचे कल्याणचे उमेदवार असून त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते जीवाचं रान करतील अशी ग्वाही फडणवीसांनी दिली। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल। फडणवीसांनी केलेल्या घोषणेनं शिवसेना नेत्यांचा जीव फांड्यात पडलाय। महायुतीतल्या सर्वांनीच कामाला लागावं असं आवाहन शिवसेना नेत्यांनी केलं। माननीय फडणवीस साहेबांनी ती नाराजी देखील दूर केलेली आहे आणि आता महायुतीचा निर्णय उमेदवारीचा झाल्यानंतर सर्वच घटक पक्षांनी, महायुतीमध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्याच पक्षांनी ती आपली जबाबदारी आहे असं समजून ती जागा जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी काम करायचंय। फडणवीसांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर श्रीकांत शिंदेंनीही फडणवीसांचे आभार मानले। घोषणा फक्त व्हायची होती त्या ठिकाणी आणि मला वाटतं त्याही गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळे जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि जे काही घटक पक्ष आहेत NCP वगैरे सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे ही महायुतीची जागा जी आहे ती निवडून येईल। कल्याण ठाण्याचा उमेदवार जाहीर होत नसल्यानं शिवसैनिकांच्या मनात धाकधूक होती। उमेदवारी जाहीर झाल्यानं शिवसैनिकांना हायसं वाटू लागलं असेल। आता कल्याणमधील शिवसैनिक जोमानं कामाला लागतील यात शंका नाही। बारामतीतून विकास कोकरेसह अशोक कांबळे, लोकशाही मराठी, कल्याण। महायुतीचा धर्म पाळा असं सांगणाऱ्या भाजप नेत्यांच्या दिव्याखाली अंधार असल्याचं दिसू लागलंय। कल्याणमध्ये भाजप कार्यकर्ते आणि गणपत गायकवाड समर्थकांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। या भूमिकेमुळे महायुतीच्या उद्देशालाच हरताळ फासलं जातोय की काय अशी चर्चा आता सुरू झाली। गणपत गायकवाडांचे कार्यकर्ते फडणवीसांना जुमानेनात। गणपत गायकवाड समर्थकांचा शिवसेनेशी असहकार। युती धर्माला सुरुंग लावणाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडांचे कार्यकर्ते शिवसेनेविरोधात भूमिका घेऊ लागले। शिवसेनेच्या उमेदवारांचं काम करणार नाही अशी आडमुठी भूमिका गायकवाड समर्थकांनी घेतली। एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करत असताना त्यांचेच कार्यकर्ते युती धर्माला नख लावत असल्याचं पाहायला मिळतं। शिवसेनेनंही त्यावर आक्रमक भूमिका घेतली। डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये। याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण बिघडू नये याकरता BJPच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं। खासदार श्रीकांत शिंदेंनीही महायुतीचं वातावरण बिघडवणाऱ्यांना समज देण्याची मागणी केली। गोंधळ कशासाठी? काय डेव्हलपमेंट झाली नाही मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी गोंधळ करताय? कशासाठी गोंधळ करताय? निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण असे लोक करत असतील, मी तर म्हणतोय की ते भाजपचे पदाधिकारी नव्हते, पण जरी असतील तर वरिष्ठांनी त्यांना जे आहे त्या ठिकाणी समज पण दिली पाहिजे। कायदा सुव्यवस्थेला धाब्यावर बसवणारे बंदूकबाज आमदार जेलमधील कोठडीचे गज मोजण्याचं काम करतायत। किमान त्यांच्या समर्थकांनी भाजपमधील शिस्त बिघडवू नये
अशी अपेक्षा शिवसैनिक व्यक्त करतायत। अशोक कांबळे, लोकशाही मराठी, कल्याण। आदित्य ठाकरेंनी निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं। प्रत्यक्षात ठाकरे पिता पुत्रांपैकी कोणीही लोकसभेच्या रिंगणात उतरलं नाही। यावरूनच आता खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरे पिता पुत्रांवर टीकेचे बाण सोडलेत। तुम लढो हम कपडा संभालते असे यांचं धोरण जे गेले अनेक वर्षापासून आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदेंचा आक्रमक बाणा पाहायला मिळतो। श्रीकांत शिंदेंनी थेट आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। आदित्य ठाकरे हे काही दिवसांपूर्वी कल्याण आणि ठाण्यातून निवडणूक लढण्याचं आव्हान देत होते। चला, हिंमत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या। चांगलं काम केलं असेल, लोक तुम्हाला स्वीकार करतील। आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभं राहा, मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे। ठाणे कल्याणमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान देणारे ते नेते गेले कुठं, असा सवाल श्रीकांत शिंदेंनी उपस्थित केला। वैशाली दरेकरांना दिलेली उमेदवारी म्हणजे तुम लढो हम कपडे संभालते हैं असा टोलाही त्यांनी लगावला। की तुम लढो हम कपडा संभालते असे यांचं धोरण जे गेले अनेक वर्षापासून आहे। त्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं। या ठिकाणी मोठ्या मोठ्या वल्गना करून झाल्या, पण त्यांना माहिती आहे या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ती महायुतीच्या पाठीशी आहे, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे, विकासाच्या पाठीशी आहे। वैशाली दरेकरांनीही श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिले। श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, तर त्यांचं चिन्ह काय असेल, कमळ का धनुष्यबाण, ते त्यांनी ठरवलं आहे का की कुठल्या चिन्हावर ते लढणार आहेत? आणि ह्याच्यासाठीच हा अट्टहास केला होता का? ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे की त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस जाहीर करतील? आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ज्या आक्रमक बाण्यानं ठाणे कल्याण भागात फिरत होते, त्यावरून त्या भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तगड्या उमेदवाराच्या हाती मशाल सोपवतील असं वाटत होतं। पण सध्याची लढत ही तेवढी तगडी होईल की नाही याबाबत आता शंका व्यक्त केली जाऊ लागली। अशोक कांबळे, लोकशाही मराठी, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।